तिकडे खरात प्रकरणी केसरकरांचा कथित पीए दीपक लोंढेची चौकशी करण्यात आली। शुक्रवारी हजर राहण्याचे शिर्डी पोलिसांनी आदेश दिलेत। लोंढे आणि पत्नीच्या नावे समता पतसंस्थेमध्ये 4 खाती आहेत। संबंधित खात्यावरून 2,60,00,000चा आर्थिक व्यवहार झाला। खराच्या राष्ट्रीयकृत बँकांमध्ये सुद्धा लोंढेचा कोट्यवधींचा व्यवहार झाला। शुक्रवारी दीपक लोंढेची चौकशी होणार आहे आणि जबाब नोंदवला जाणार आहे। याबद्दल अधिकची माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी जयेश सावंत। जयेश, केसरकरांचा कथित पीए दीपक लोंढेची आता चौकशी केली जाईल अशी माहिती मिळते, काय अपडेट्स आहेत? नक्कीच त्याची चौकशी जी आहे तो आता सुरू होत आहे। दीपक केसरकरांचा पीए म्हणून जो स्वतःला मिळवतो असा कथित पीए जो आहे दीपक लोंढे याचे जे काही आहे त्याच्या खात्यावरून जे आहेत ते मोठ्या प्रमाणात जे आर्थिक व्यवहार झाल्याचं समोर आलेलं आहे। त्याच्या आणि त्याच्या कुटुंबाच्या नावे 4 खाती जी आहेत ती समता पतसंस्थेत जे आहेत ते आहेत। त्याचबरोबर जे जयेश, धन्यवाद या माहितीसाठी। तर केसरकरांचा कथित पीए असलेल्या दीपक लोंढेची आता चौकशी केली जाणार आहे। शुक्रवारी हजर राहण्याचे शिर्डी पोलिसांनी आदेश दिलेत, त्यामुळे चौकशीत नेमकं आणखी काय काय उघड होतं हे पाहणं महत्त्वाचं आहे।